एकंदरीत काय आहे, हा न्याय आहे की अन्याय आहे, काय सांगाल सर प्लीज. धन्यवाद. लॉर्ड बुद्ध चॅनल तर्फे आयोजित महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत रविदास, आद्य क्रांती गुरु, गुरूंचे गुरु, आद्य क्रांती गुरु लहुजी वसंत साळवे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. आणि एका चांगल्या वातावरणामध्ये आणि शिक्षक कॉलनी अशा एका सुशिक्षित परिसरामध्ये आपण हा अत्यंत महत्वाचा असा परिसंवाद घेत आहात. याबाबत मी सर्वप्रथम आपले म्हणजे लॉर्ड बुद्ध चॅनलचे जी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. गजेंद्रजी, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गेल्या काही दिवसांपासून होय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये एक चांगला उपक्रम राबवत आहे. आणि जी थोडीशी वातावरण थोडं गढूळ झालेलं आहे बरोबर, ते सावरण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. नक्की सर. मुळात मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित असलेले मुळात अनुसूचित जाती आरक्षण न्याय की अन्याय, मुळात भारतीय संविधानाचा आत्मा असणाऱ्या सामाजिक न्याय व समता ही संकल्पना कोणावरच अन्याय करू शकत नाही. बिलकुल. पण एकच अट आहे, सामाजिक न्याय समतेची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. दुर्भाग्याने सामाजिक न्यायाची समतेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नसल्याचे आज अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची गरज भासत आहे. बरोबर. अनुसूचित जातीतील सर्व उपेक्षित वंचित समाज घटक आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ ताकदीने लढा लढत आहे. ज्या वेळेस न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला, एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्राभर सुरू झालं. हो. आणि लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो, आंधळे आणि हत्ती, तर त्या आंधळ्यांना जे जे हत्तीचं पाठ हात लागायचा तो त्या त्या पद्धतीने हत्तीचं वर्णन करायचा. तशी काही परिस्थिती आज एकूणच महाराष्ट्रातल्या सोशल मीडियामध्ये आणि जनरल मीडियामध्ये पण सुरू आहे. पण मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की ही जी वर्गीकरणाची प्रोसेस सुरू आहे ही काही कोणा एका जातीच्या अगेन्स्टमध्ये नाहीये. बरोबर. ही काही एका कोणा धर्माच्या अगेन्स्टमध्ये नाहीये आणि ही काही एका जातीसाठी पण नाही आहे. अच्छा. ही मूलतः अनुसूचित जातीमध्ये वर्षानुवर्ष आरक्षणाचा लाभ ज्यांना मिळाला नाही, बरोबर, त्यांना पुढे आणण्यासाठी ही चळवळ आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्व बाबासाहेबांना मानणारे जनता आहोत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सामाजिक न्याय व समता बरोबर म्हणजेच अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण. मला थोडा जास्त वेळ पाहिजे होता. मला आपली ही नाही, सिस्टीम तुम्हाला नक्की वेळ देतो मी. मला तुम्हाला ऐकायचं आहे. मला अजून काही विशेष तुमच्या महत्त्व बोलायचे बिलकुल आहे. बिलकुल तुम्हाला सेकंड राऊंडला वेळ देतो मी. तुम्ही आता सुरुवात कंटिन्यू करा. माझं फक्त एकच म्हणणं आहे की महापुरुषांच्या, विशेषतः बाबासाहेबांच्या आणि या भारतीय संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय आणि समतेचा योग्य अंमलबजावणी म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण आहे. अच्छा. बरेच विषय बोलायचे आहेत. मला तुम्ही सेव्ह करणार बोलता की मला वेळ असेल तर मी आता तुम्ही कंटिन्यू करा सर. टू बी कंटिन्यू. बर जी. धन्यवाद. 1 ऑगस्ट 2014 रोजी जी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाचा 2024 मला सॉरी 2024 ला. सॉरी आय एम माय मिस्टेक 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय बेंचचा खंडपीठाचा एक निर्णय आला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. बर. आणि तेव्हापासून बरीचशी चर्चा सुरू झाली. मग मोठे मोठे विधितज्ञ, मोठे मोठे सोशल इन्फ्लुएन्सर, मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते याचं विश्लेषण आपापल्या पद्धतीने करून राहिले. बरोबर.
पण हा विषय सुप्रीम कोर्टाने आता दिला 2024 मध्ये. ही लढाई विविध राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. बिलकुल. त्याची उजळणी मी आता करणार नाही. आपल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये झालं आहे सगळं, ते होय. रिपीट करण्याची गरज नाही आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राने अशा पद्धतीने राज्य सरकारचे जे काही अधिकार आहेत ते साहेब 1960 मध्येच अंमलबजावणी इथे केली आहे. बर. म्हणजे एक थोडा नाजूक आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, पण या महत्वाच्या दिवशी, या महत्वाच्या या वातावरणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि एकदम प्रांजळपणाने हा विषय समोर आणणं गरजेचं आहे. बिलकुल. थोडा वेळ घेईल, मला थोडा वेळ द्या. बिलकुल बिलकुल. टू बी कंटिन्यू. या विषयाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने, म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याची सुरुवात राज्य शासनाने 6 जुलै 1960 रोजी बर. कलम 14, कलम 15(4), कलम 16(4) आणि 46 आणि इत्यादी कलमांचा वापर करून सन 1965 पासून सुरू झालेल्या हिंदू महार जातीतील धर्मांतर करून नवबुद्ध धर्म स्वीकारल्याने अनुसूचित जातीच्या आरक्षणापासून घटनात्मक हक्क गमावले असतानाही, ऐकून घ्या मी काय म्हणतो, शब्द महत्वाचे. होय होय होय. घटनात्मक हक्क गमावले असतानाही नवबुद्ध बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. बर. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण जाणते हुशार प्राध्यापक सगळे लोक आहात. भारतीय राज्य घटनेमध्ये 1950 प्रेसिडेन्शियल याच्यामध्ये अनुसूचित जातीचा फायदा तेच घेऊ शकतात बर. जे हिंदू आहेत. अच्छा. त्यांच्यामध्ये अमेंडमेंट झाली 56 ला. नंतर तिथे शीख धर्म आला आणि म्हणजे बाकी काही कन्फ्युजन न होण्या म्हणून आताच सांगू की 90 ला मग त्याच्यामध्ये नवबुद्ध बांधव आले. बर. 90च्या आधीचा हा काळ सध्या चर्चा करतो आहे. हा अत्यंत इम्पॉर्टंट काळ आहे. ही ठिणगी जी आहे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण ठिणगी जी आहे, बर. ही 60 पासून सुरू आहे. तर मित्रांनो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गीकरणाची सुरुवात 1960 पासून सुरू झाली आणि घटनात्मक आरक्षण गेलेल्या आमच्या नवबुद्ध बांधवांना शासनाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून, जरी नवबुद्ध बांधव हे पूर्वी श्रमीचा महार धर्म जात सोडून धर्मांतरित झाले आहेत, तरी त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती ही अजून सुधारायची आहे आणि राज्य सरकार हॅज द पॉवर टू अपलिफ्ट देम, टू गेट इन प्रोसेस. तर राज्य सरकारने घटनात्मक अधिकार गेल्यानंतरही आपल्या बांधवांना समावेश घेतला. याच्यामध्ये अडचण अशी झाली, कोणाला अडचण तेव्हा अडचण नव्हती. अनुसूचित जातीमध्ये ते होते, धर्मांतर झालं, धर्मांतर झाल्यानंतर मग सेन्सस आलं 61 ला, बर. संख्या कमी झाली, पण उर्वरित अधर्मांतरितांसाठी सगळ्या अनुसूचित जातीचा लाभ हा अपेक्षित होता. झालं काय की हा जी आर तर काढला आणि या जी आर नुसार बौद्ध बांधवांना, म्हणजे नवबौद्ध बांधवांना अधिकार तर दिले बर. की बा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या फॅसिलिटी घ्या, स्टॅच्युटरी आणि इतर संविधानिक अटी सोडून. बर. कलम 341 चा वापर करून दिला नाही. बर. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या बेला मॅडम, त्रिवेदी मॅडमनी जे सांगितलं तेव्हा ते 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झालं नाही. पण तिथे सगळ्यात मोठी गडबड अशी झाली की धर्मांतरित झालेल्या बांधवांना आत घेतलं, पुन्हा त्यांची प्रोसेस सुरू झाली आरक्षण घेण्याची, पण बजेटरी म्हणजे आर्थिक निधीची तरतूद बर. ही तेव्हा करण्यात आली नाही. अच्छा. मग 1960 पासून ते 1990 पर्यंत, 90 नंतर माननीय व्ही पी सिंग साहेबांनी हा जी आर जरी काढला, म्हणजे अमेंडमेंट जरी झालं संविधानामध्ये, तरीही बजेटरी प्रोव्हिजन नव्हती. 94 मध्ये कुठेतरी ती बजेटची प्रोव्हिजन आहे. सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे तयार आहेत. बर. मला वाटतं ही खरी सुरुवात तिथून झाली. अच्छा. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये
लिमिटेड बजेटमध्ये सर्व लोकांनी जो याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सक्षम लोक समोर चालले गेले बर आणि मागे पडणारे लोक मागे पडत गेले आणि हक्काच्या आरक्षणावर सुद्धा त्यांना आपला हक्क मांडता आला नाही. बर त्यामुळे या विषयाला एक वेगळं रूप यामुळे आलं आणि हा जो आज समज आपलं चर्चा करतोय की बा हे न्याय की अन्याय किंवा हा हे एकंदरीत काय आहे, तर माझ्या मते तरी आता टेक्निकल गोष्टींमध्ये आपण विशेष न पडता म्हणजे काही लोक चर्चा करतात सोशल मीडियाला की बाबा हे होऊच शकत नाही बरं. आणि हा निर्णय जो आहे हा काही नंतर पूर्ण कोर्टामध्ये टिकणारा नाही आहे. बर तर हे जे जुने उदाहरणं आहेत, हे जे सगळे कलम आहेत, हे जे सगळ्या एव्हिडन्सेस आहेत, हे जे सगळे GRs आहेत शासनाचे, हे प्रूफ करते की हो हे होऊ शकते. वा दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त हे इथपर्यंत थांबले नाही साहेब, 1960 पर्यंत थांबले नाही. तर यांनी 1978 मध्ये 78 मध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ काढलं. हो म्हणजे आर्थिक दृष्ट्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन केलं तिथे ज्या काही अडचणी येत होत्या, अर्ज जास्त, निधी कमी, हो तर तिथे पुन्हा अण्णाभाऊ साठे महामंडळ 1994 ला काढलं. त्याला पर्याय दिला गेला पुन्हा आमच्या चर्मकार बांधवांसाठी संत रविदास महामंडळ काढलं. हो म्हणजे एकंदरीतच की अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गीकरण हे फार बॅक सुरू आहे. बिलकुल फक्त त्याला जो एक संविधानिक आकार द्यायला पाहिजे तो नव्हता. बर नंतर शिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाचा 1994चा GR आहे, 1912चा GR आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीच्या मुला मुलींना शासकीय विश्राम गृहामध्ये प्रवेश करण्यासाठी 14% आरक्षण हे मातंग समाजासाठी आणि मेहतर समाजासाठी हे साहेब 84 मध्ये काढलं. बरोबर. आज आम्ही विचार करून राहिलो की हे होते की नाही होत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, पुरोगामी महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी हे करून दाखवलं होतं. नंतर ते इतका चांगला GR होता साहेब, अनुसूचित जातीच्या 59 जातींपैकी कोणत्या एका जातीला संपूर्ण सवलती योजनांचा लाभ मिळू नये म्हणून 1994 मध्ये 1 कास्ट 1 थर्ड बर अशा पद्धतीचा GR आला होता. तो GR नंतर काय झालं, त्या GR कसा गळला याच्यावर एक समिती बसली पाहिजे की जर असा एखादा GR निघालेला आहे तर तो कोणत्या पद्धतीने बॅक घेतला गेला की नाही गेला, की तो कसा गाळा झाला, कोण होते तेव्हाचे समाज कल्याणचे सचिव. बरोबर. तर हा एक अत्यंत महत्वाचा GR तेव्हा होता. सांगायचं तात्पर्य साहेब की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षाही आपण थोडे पुढारलेले आहोत आणि आपण अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाला एक साच्याबद्ध असा आयाम दिलेला आहे. बर त्याचे GRs आणि सगळे डॉक्युमेंट्स आहेत. फक्त जी मोठी मी चूक सांगितली की आर्थिक तरतूद न झाल्यामुळे ही सगळी गडबड झाली होती. अच्छा. आता ही इतिहासाची उजळणी प्रमुख म्हणजे करण्याचं कारण म्हणजे की आता संपूर्ण देश आपल्याला बघतोय. बिलकुल. महाराष्ट्र हा बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे होय. आणि महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये, राज्यामध्ये अशा प्रकारची कोल्हेकुई, अशा प्रकारचा गोंधळ, अशा प्रकारचा संघर्ष, एकामेकांवर शिंतोडे उडवण्याचं काम हे बिलकुल मनाला पटण्यासारखं नाही आहे. देश आपल्याला पाहतोय साहेब. बिलकुल. आज तेलंगणामध्ये झालं, हरियाणामध्ये वर्गीकरण झालं, आंध्रामध्ये प्रोसेस सुरू आहे, इतर राज्यांमध्ये विविध पद्धतीने प्रोसेस सुरू आहे. काही आपल्याला ऐकायला भेटत नाहीये. महाराष्ट्रातच का हा सवाल मला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करणाऱ्या आमच्या बांधवांना आहे. समजून घ्या, आमच्या वेदना समजून घ्या, आमच्या वेदना तुम्ही समजून घ्या. आणि आता तर तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी ज्या टेक्निकल मी समोर सांगितल्या आहेत, कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी ईमेल करतो, व्हॉट्सअप करतो, साहेबांना देतो. बरोबर. लॉर्ड बुधा चॅनलला देतो. आणि हे सगळे GR आपण सर्क्युलेट करा साहेब. नक्की नक्की. लोकांना अभ्यासाला होईल की नाही, चला एक विषय तर पण हे होऊ शकते. बरोबर. हे जे झालेलं आहे हे नवीन नाही आहे. आणि मग आपण नंतरच्या आपल्या टप्प्यात जाऊ. नंतरचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. जी आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं, अजून अहवाल समोर आला नाही आहे. बरोबर. आणि मला हे सुरू पाहताना वेदना होतात साहेब. अहवालामध्ये आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने तो अहवाल म्हणतो, तो GR काढला की बा मुख्य सचिव साहेब यांनी तो अर्ज मागवा, भूमिका स्पष्ट करायसाठी तुम्हाला 17-18 तारीख दिली आहे.
साहेब किती चांगलं लोकशाही वातावरणात होते की आपल्यासारखे मंचावर उपस्थित जे वक्ते आहेत, जे नेते आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी ती समिती चर्चा करेल की कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, बर. काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे. साहेब एखाद्या टीव्ही शोच्या बिग बॉस किंवा इतर शोचे हे म्हणजे काय ओपन झाले का हे? अब लाइव शुरू हो गई, अब आपका ईमेल करना शुरू कर दो, वोटिंग लाईन शुरू हो गई. हे काय प्रकार सुरू आहे? बर. जिल्ह्यांमध्ये मिटिंग घेऊन राहिले 5-5 लोक आणि सांगून राहिले की बाबा फलाना जिल्ह्यामधून 50,000 ईमेल गेले पाहिजे, जास्त ईमेल जातील. याचा अर्थ काय होतो की तुम्ही जास्त सदन आहात, हुशार आहात, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आहेत. बर. आणि ज्यांच्याकडे ईमेलची सोय नाही आहे ते स्पष्ट होईल. पण मला वाटतं की हा ईमेलचा खेळ बंद झाला पाहिजे. काही लोक सगळे सोबत बसले पाहिजे आणि हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे. खूप छान. असा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात आधी झालेला आहे. हा निर्णय होण्यासारखा आहे आणि हा निर्णय सर्व सहमतीने प्रत्येकाला न्याय अशा असणारा असला पाहिजे. तो कसा असेल हा आपल्याला अहवाल नंतरच माहित पडेल, पण एक कॉमन कन्सेन्सस बनले पाहिजे. एकामेकांवर शिंतोडे आता उडवणं बंद करा, ही माझी आपल्या या महाचर्चेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. आपण मला खूप वेळ दिला, जी. मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा जर मला काही विचारायचं आहे, आपण नक्की 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 मी तयार आहे. धन्यवाद. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. परिमल कांबळे साहेबांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अनेक त्यांच्या मांडणीतनं काही प्रश्नावली सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी निर्माण होते आहे. त्याने एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की बाबा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्माची दीक्षा दिली, लोक धर्मांतरित झाले आणि त्या अनुषंगानं नवबौद्धांना या ठिकाणी आरक्षण दिलं किंवा त्या जातीचा या ठिकाणी फायदा घेण्यासाठी या ठिकाणी GR काढला गेला. माझं परिमल कांबळे साहेबांना एक सजेशन आहे किंवा एक विनंती आहे, ते पण आत्मपरीक्षण किंवा या ठिकाणी करू शकतात. जसं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महार कम्युनिटीच्या लोकांनी बाबासाहेबांच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी धम्माचा स्वीकार केला, बुद्धिस्ट झाले. त्याच पद्धतीनं परिमल कांबळे साहेब माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक मातंगांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हे मान्य आहे तुम्हाला? बरोबर आहे. मग हे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा त्यांना SC जातीचा प्रवर्गाचं या ठिकाणी अनेक सवलती लागू आहेत माझ्या माहितीप्रमाणे. ते सगळं मातंग कम्युनिटी जे SC आपल्या याच्यामध्ये प्रवर्गामध्ये येतात, नगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रमाण आहे, आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी हे सगळे मान्य, आपण या विषयावर चर्चा करायला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर एक एक मुद्द्याला मला बोलायचं आहे. मी आता सध्याच काही कोणाला खोडणार नाहीये, मला एकदा सगळ्या मान्यवरांना ऐकून घ्यायचं. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा आनंद बुद्ध विहार शिक्षक कॉलनी कारंजा जिल्हा वाशिमच्या प्रांगणात हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम सुरू आहे. खरं तर खूप मोठा कलगीतुरा या ठिकाणी दोनच जातीमध्ये सुरू आहे, जे कधी काळी एकमेकांच्या वस्त्याच्या शेजारी राहणार, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग होणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंगावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा आंबेडकरवादी समाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेमध्ये, संघर्षाच्या भूमिकेमध्ये राहिलं. एवढंच नाही तर मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळावं, या ठिकाणी शेवटी रक्ताचा एक एक अवयव गमावणारा आणि शेवटी अट्टहास धरणारा की बाबासाहेबांचंच नाव लागेल तो पोचीराम कांबळे. आणि पॅन्थरमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनेक मातंगांनी खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं, बलिदान केलं. आणि हे सगळं एकत्र असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या मातंगांसाठी तब्बल 14 मातंग परिषदा घेतल्या. आणि एवढंच नाही बंधूजन, बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, मला जर मुलगी असती तर मी मातंगाच्या घरी दिली असती. कारण या दोन कम्युनिटीला एकरूप करण्यासाठी बाबासाहेब अट्टहासी होते. पण आपण या ठिकाणी एकमेकाला का समजून घेत नाही, का समजून घेत नाही, हाही खूप मोठा एक प्रश्न आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण न्याय की अन्याय या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत. आणि मी विनंती करतो प्राध्यापक किशोर मानकर सरांना, सर कशा पद्धतीने या ठिकाणी आपण मांडणी करणार आहात, काय सांग